बालक नाही, बालिका नाही, तुम्ही युवकही नाही आणि युवतीही नाही, मधली अवस्था आहे. तर आता किशोर आहात, किशोरी आहात. आता तुम्हाला दिसतंय तुम्ही युवक बनणार आहात, तुम्ही युवती बनणार आहात. बालपण संपलं आहे. जेव्हा युवक बनाल, युवती बनाल, तेव्हा जीवनातल्या खूप जबाबदाऱ्या घेऊन चालावं लागेल. या जबाबदाऱ्या ओझ्याप्रमाणे समजाल, रडत खडत उचलाल तर जगणं मुश्किल होईल. जडप घालून घेऊन गेलं तर चांगलं वाटत नाही ना. त्याचप्रमाणे मी कोणाची वस्तू चोरी केली तर त्याला कसं चांगलं वाटेल. कोणी खोटं बोलवून आपल्याला फसवलं, अरे खोटं बोलून फसवीत असेल तर आपल्याला कसं चांगलं वाटेल. तसंच आम्ही कोणाला खोटं बोलून फसवलं तर त्याला कसं चांगलं वाटेल. कोणी आपल्याला वाईट बोललं, कटू बोललं, शिव्या दिल्या, कोणी आपली निंदा केली, कोणी आपली चुगली केली तर आपल्याला चांगलं वाटत नाही. तर आम्हीही कोणाला वाईट बोललो, कटू बोललो, निंदा केली, शिव्या दिल्या तर त्याला कसं चांगलं वाटेल. नाही चांगलं वाटणार. तुमचे भाऊ आहेत, बहिणी आहेत, कोणी बदमाश मुलांनी तुमच्या बहिणीची छेड घातली, बदमाशी केली तर तुम्हाला चांगलं कसं वाटेल. नाही वाटणार ना, कधीच चांगलं वाटणार. तुम्हाला राग येईल, अरे माझ्या बहिणीबरोबर असं वागतोय आणि म्हणून शुद्धच नाही ना, त्याला विचारच करू शकत नाही, त्यामुळे चुकीचं काम करून बसतो. म्हणून आम्ही कधीच नशापता करणार नाही. बस या मुख्य गोष्टी. आम्ही सदाचाराचं जीवन जगू, असं जीवन जगू की आम्ही इतरांची सुखशांती भंग करणार नाही. आणि जेव्हा आणखी मोठे व्हाल तेव्हा आत्ता जी साधना शिकाल तिच्यात आणखी पुढे जाल. मग तुम्ही आत्मनिरीक्षण करायला शिकाल. जेव्हा तुम्ही आत्मनिरीक्षण कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जेव्हा जेव्हा एखादा मनुष्य कोणाची हत्या करतो, की चोरी करतो, की व्यभिचार करतो, की खोटं बोलून कोणाला फसवतो, की कटू बोलतो, की नशापता करतो, तेव्हा त्याच्या मनात विकार जातात. आणि मनात विकार आले की तो व्याकुळ. कोणी कोणाला मारेल तर कसं मारेल. प्रथम राग येईल, मगच मारणार ना. खूप जोरात राग येईल तेव्हाच कोणाला तरी मारेल. अरे राग आला म्हणजे व्याकुळ झाला ना. राग आल्यानंतर कोणाला शांत वाटेल का. तुम्हाला कधी कधी राग येतो ना, तेव्हा तुम्हाला चांगलं वाटतं का. राग आल्यानं खूप व्याकुळता आहे. राग आला व्याकुळ झाला, राग आला व्याकुळ झाला, ईर्ष्या झाली व्याकुळ झाला, वैमनस्य आलं व्याकुळ झालं. तर व्याकुळच व्याकुळ व्हा. अरे बाबा आपणच आपल्याला सुखी ठेवायचं आहे, यासाठीही आपण सदाचाराचं पालन करायचं आहे. या तर आज आपण काम सुरू करू. जेव्हा कोणत्याही व्यक्तीला सदाचाराचं पालन करायचं असतं, आम्ही चोरी करणार नाही, हत्या करणार नाही, वाईट काम करणार नाही,